अरे काय वो जंगल हम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण आले रे, कोण आले? शिवसेनेचे वाघ आले. कोण आले रे, कोण आले? शिवसेनेचे न्यूज चालू, न्यूज तुम आगे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब राहिले आहेत आणि एकता नगरमध्ये तब्बल 30 कोटीचे कामं झाले. तर किती कामं झाले आणि काय काय कामं झाले आणि आता कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? महत्त्वाचा मुद्दा आज आम्ही हरसिद्धी माताचं दर्शन घेऊन आज आमच्या प्रचाराचं नारळ फोडले. हे नारळ आमचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते फोडले गेलं. आम्ही पहिलं महापुरुषांना अभिवादन करू क्रांतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही आज प्रचाराला सुरुवात केली. तुम्ही जो प्रश्न विचारला आम्हाला तर मी 2 टर्म नगरसेवक होतो. ही विकासाच्या मुद्द्यावर होतो जे याच्या पहिले कधी कामं झाली नाही. पाठीमागं अनेक नगरसेवक होऊन गेले, त्यांनी कधीच कामं केली नव्हती. त्याच्यामुळं आम्हाला 2 टर्म नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून दिलं. आता इतके कामं केले आम्ही. आता मी बी 35-40 कोटीचे कामं केले वार्डामध्ये. एकता नगर हा परिसर एकदम अंधारमय होता, विकासापासून वंचित होता. जेव्हा 2000 साली आम्हाला निवडून दिलं गेलं, 2000 साली निवडून दिल्याच्यानंतर मी इतका विकास केला का एकता नगरची पुरी इडापिडा गेली. आणि इडापिडा गेल्याच्यानंतर अजून म्हणजे महत्त्वाचा इल्लिगल एरिया होता. याच्या पहिले जे लोक नगरसेवक होते ते नागरिकांना म्हणायचे, नागरिकांचं मतदान घ्यायचे, निवडून यायचे आणि नागरिक विकासाच्या संदर्भात बोलायला गेले तर त्यावेळेस ते नगरसेवक नागरिकाला म्हणायचे, मतदारवाल्याला म्हणायचे का बाबा हा वाढ इल्लिगल आहे. मग असे अनेक वर्ष निवडून आले आणि गेले. मग मला बी वाढ इल्लिगल नव्हता का? मी तर 35-40 कोटीचे काम केले, पाणी आणलं, ड्रेनेज दिली, लाईट दिला, रस्ता दिला, चांगल्या प्रकारच्या लोकांना सुविधा दिल्या. आज तुम्हाला मी सांगतो, आज फक्त प्रचाराचं नारळ फोडायचं होतं. हे आमच्या माता भगिनी, माझे मतदार बंधू आणि इतक्या मोठ्या संख्येने इथं आले का आजच त्याने आम्हाला विजय घोषित केला असं म्हणजे दृश्य इथं दिसलं. खूप मोठ्या प्रमाणात रॅली निघली. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आमच्या जोडीला आमच्या पाठीमागे आमचे लाडके आमदार प्रदीप जयस्वाल साहेब आहे, पालकमंत्री आहे. तुम्हाला हेही गॅरंटी देतो का आमदार साहेबांच्या माध्यमातून जो गणेश भवनात जो निधी आणून भगतसिंग नगरचा विकास केला, तिकडं तर चिखल होता, तिकडं विकासच नव्हता. तर आमदार साहेबांच्या माध्यमातून गणेश भवनं 100 कोटी रुपये निधी आणून तिकडं रस्ते केले, ड्रेनेज दिली, वॉटर लाईन टाकली, कनेक्शन दिले. मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो, हे जो 2 आमचे नवखे उमेदवार आहे हे आज आमच्या जोडीला आहे. आम्ही त्यांना आमच्यासोबत प्रचंड मतांनी त्यांना विजय करणार आहे, निवडून आणणार आहे. आज तुम्हाला अशी गवाही देतो. हे बघा, आमचं राजकारण काही जातीपातीचं राजकारण नाही. आमच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला मतदान करतात आणि भरपूर मतांनी आम्हाला निवडून आणतात. असं 200-500 मतांनी कधीच निवडून नाही आणला बा. 1000च्या मतांनी आतापर्यंत निवडून आणलेले. आणि आता तर आमच्यासोबत जयस्वाल साहेब आहे, पालकमंत्री. आम्ही इतका विकास करणार आहे जे पाठीमागच्या लोकांनी कधी निवडून आल्यानंतर लोकांना भेटले नाही आणि भेटल्याच्यानंतर काय समस्या वाढतल्या त्या कधी जाणूनच घेतल्या नाही. हेच कारण आमचे मायबाप जनता, आमचे मतदार बंधू भगिनी ह्याच मुद्द्यावर आम्हाला प्रचंड मताने निवडून देणार आहे. आणि 100% येणाऱ्या 15 तारखेला भरघोस मतदान करून आम्हाला 16 तारखेला प्रचंड मताने निवडून आणणार आहे. एवढंच आज मी या क्षणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रेडी हो. आज प्रभागामध्ये आमदार जयस्वाल साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आली. काय सांगाल त्याबद्दल? आम्ही आज
या सर्वांच्या माध्यमातून जसवाल साहेब आमचे 4 उमेदवार आज आम्ही अतिथी माता मंदिराला नारळ फोडून आज आमच्या प्रचार करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आज तुम्ही शुभारंभात बघितला असाल, होतो ना भविष्य अशी आमची रॅली झाली. हीच आमची विजयाची रॅली समजा तुम्ही. अशीच रॅली आम्ही पुन्हा 16 तारखेला काढू. हा सगळा आमचा विकासाचा विजय आहे. आम्ही जो मागे विकास केला रुक्केन भाऊनी एकतानगरमध्ये, मी इकडं भगतसिंग नगर वार्डामध्ये एक नंबर वार्डामध्ये आमचे मच्छिंद्र भाऊ असेल, एकतानगरमध्ये आमचे शिवनारायण भाऊ असेल, आम्ही जो विकास केला त्या विकासावर हे लोक आले आणि विकासावर लोक आले म्हणून हे एवढा मोठा मॉब म्हणून ही एक विजय रॅली तयार झाली. विकास लोकांना आता फक्त विकास पाहिजे. लोक आता भुला थापाला बळी पडणार नाही. तुम्ही काही सांगा, कोणी दारूची बॉटल देईन, कोणी पैसे देईन, लोक बळी पडत नाही. आज लोक आम्ही कॉर्नर मिटिंगा केल्या, 4-5 दिवसापासून आम्ही मिटिंगा करतो. एवढ्या कॉर्नर मिटिंगा केल्या. आज लोकांना अपेक्षा आहे आमच्याकडनं का हेच लोक आमचे रस्ते, आमचं ड्रेनेज, आमचं पाणी, आमच्या लाईटची व्यवस्था, ज्या दैनंदिन गोष्टी आहेत या, आणि परत त्यांचं संरक्षण पण आम्हीच करू शकतो. आज आम्ही कोणाच्या मुलाबाळाला व्यसनी करणार नाही हे लोकांना माहीत आहे. लोकांना माहीत आहे आम्ही 4ही हेच आमच्या लेडीज दोघी आणि आम्ही सुपारी पण खात नाही दोघं. त्यांना माहीत आहे हेच आमची मुलं व्यवस्थित राहतील. लोकांना रस्ते ते सर्व तर पाहिजेत, पण परिवार पण एकदम व्यवस्थित पाहिजे. अगर एक मुलगा कधी व्यसनी झाला तर त्याचा पूर्ण एक पिढी खराब होते. हे लोकांच्या लक्षात आलं म्हणून हा एक जनसमुदाय आमच्या पाठीमागे उभा आहे. हेच लोकांना विश्वास आहे. ते आता त्यांनी ठाम केलं, त्यांनी मनामध्ये गाठ बांधून घेतली तर हेच लोक विकास करू शकतात, हेच लोक आम्हाला सुरक्षित पण ठेवू शकतात. म्हणून ही आज एवढी आमची जल्लोषात रॅली झाली आणि हीच आमची विजयाची रॅली आहे. असाच आमचा ह्याच पद्धतीने विजयाची रॅली निघाल. आजच आमचा विजय आहे. आम्हाला लोकांनी हृदयात बसवलं. लोक आम्ही जिथं तिथं जातो, लोकांना अपेक्षा आहे का हेच लोक आमचे कामं करणार. त्यांना विश्वास आहे का हेच कामं करणार यांच्याकडनंच होणार. आम्ही कधी यस म्हणलो तर लोकांना समजून गेलं काम होणार, 100% होणार. आम्ही जे कामं केले, मी माझ्या वार्डात 150 कोटीचे, यांनी 60-70 कोटीचे त्यांच्या तिकडं, या कामाच्या बळावर आम्ही लोकांसमोर जाणार. लोक त्याच्यावर आम्हाला मतदान करणार आणि आम्ही 4ही उमेदवार एक पण मागं पुढं राहणार नाही. आम्ही सगळे सारख्या मतांना निवडून येणार. आमच्या पूर्ण पॅनल आम्ही सभागृहामध्ये सोबत आणि 4 आता 1 नाही, आम्ही 4 आहे. रुक्केन भाऊ 2दा होते, आम्ही आमच्यामधून कोणी नव्हतं. पण आता तुम्ही बघा इथून पुढे रुक्केन भाऊला आमचा चौघाचा सपोर्ट आणि रुक्केन भाऊचं मार्गदर्शन आणि आमचा जो आम्हाला बी थोडा बहुत जो अनुभव आहे, आमचे सरपंच राहिलेले 5 वर्ष यांचा जो अनुभव आहे, या अनुभवाच्या जीवावर आम्ही इतके मोठे कामं करून दाखवू. आमच्या इथला कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याची लाईन तर आम्ही आमच्या शिंदे सरकारला करून दाखवली. आमचा राहिला कचऱ्याचा प्रश्न, आता आम्ही 4 आहे. आम्ही आमच्यासोबत अजून दुसरे 4 जोडू. आमचे शिवसेनेचे जे येतील निवडून दुसरीकडचे, आणि आम्ही सभागृहामध्ये जो प्रश्न मांडून आमचा कचऱ्याचा प्रश्न पण 100% आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू. आम्ही रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट याचा आम्ही सगळं 90%, 80% लोकांना देऊन टाकलं. राहिलं 20% लोकांना माहिती ते आम्हीच करणार आहे. लोकांना विश्वास आहे म्हणून लोक आम्हाला बोलवता, लोक आदर करता, आदरानं आम्हाला सांगता आमचं हे काम आहे तुम्हाला करावं लागेल. त्यांना माहिती हेच लोक करू शकता. मी मीना शिवनारायण गायकवाड आणि मी प्रभाग क्रमांक 1. मी आज रॅली काढली हरसिद्धी माताजवळ नारळ फोडून. माझे गणेश भाऊ, रुक्सन भाऊ हे माझ्यासोबत सगळे आले आणि आम्ही गावामध्ये आमच्या एरियात पण फिरलो. मला इतकं म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्याकडं पाणी नाही आहे, आपल्याला रोड नाही आहे, आपल्याला लाईट पाहिजे, ताई तुम्ही उभे राहा, आम्ही सगळ्याला घेऊन चालू. म्हणून मला खूप उत्साह वाटला. मला आजपर्यंत कार्यकर्त्यामध्ये किंवा याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता, पण माझे मिस्टर बी 20-25 वर्षापासून कार्यकर्त्यामध्ये काम करतात आणि मी पण आता हळूहळू त्यांच्यामध्ये मिक्स झाले. त्याच्यामुळे मला पण खूप आनंद होतो. म्हणजे मला असं विकास करावा असं वाटतो. म्हणजे आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये काय करावं म्हणून मी बाहेर निघले. आमच्याकडं पाणी नाही आहे आणि रस्ते पण नाही. पाणी रस्ते आमच्या असं तर पाणी पाऊस आल्यानंतर रस्त्याने माझ्या खुद गल्लीमध्ये लोक पडतात. म्हणून मला असं वाटलं चेतनानगरमध्ये मला असं वाटतं मी माझ्या नागरिकांना सर्वांना ते भेटले आणि त्यांनी मला लाईटाची, पाण्याची, रस्त्याची आणि कचरा म्हणजे खूप लई माझ्याकडे म्हणजे कामच झालेलं नाही. पण त्यांच्या खूप माझ्याकडे अडचणी आहे ते मी एक करणारच. मला त्यांनी आम्हाला 4घांना मतदान करून मला विजय घोषित केलं. मी सगळा विकास व्यवस्थित पार पाडत ही माझी विनंती. नाणेबाबाची एक मिसेस आहे. आम्ही प्रभागामध्ये पूर्ण फिरलो, बरोबर आहे. आम्ही व्यापारी लोक पूर्ण फिरल्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं
की आम्हाला ज्या प्रभागातून आम्हाला संधी भेटली, अनुसूचित जमाती एसटी या प्रभागातून आम्हाला संधी भेटल्यानंतर आम्ही त्या प्रभागाचा पूर्ण सर्वे केला. सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ती जी मागची नगरसेविका होती ती त्या प्रभागामध्ये येऊन आली पण नाही. जसं ताईनं आता बोललेलं आहे चेतनानगर, त्या प्रभागामध्ये ती येऊन आली पण नाही. मी स्वतः फिरलो, आम्ही सर्व फिरलो. आम्हाला लक्षात आलं की लोकशाही आणण्यासाठ्यांचं सभागृह असो का रोड असो पाणी असो अशा भरपूर समस्या आहे त्या वार्डामध्ये. त्या वार्डात काम केलेलं नाही आहे. आणखी माझी आत्या बघा, ती भाली कंपनीची आहे, जसं मामाने सांगितलेलं आहे 30-35 एकर जमीन आहे तिकडे आमच्या आत्यांची. पण त्या ठिकाणी मागचे जे नगरसेवक होते सर्वांनी साठवट करून कचराचा डेपो तिथे त्यांनी टाकून दिला आपल्या हडसूळ शहरामध्ये. तर सर्वात पहिलं आम्ही सर्व जर निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिला आम्ही इथला जो कचरा डेपो आहे हा हलवण्याचा 100% प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही आम्हाला तुम्ही मतदान करा. आम्ही सर्व सुशिक्षित चांगले विचाराचे नवविसने सर्व लोक आहे, एवढी तुम्हाला विनंती.